साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रजार, झाला सफल व्यापार. हरी आला होता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रजार, झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्यांची सरली एरजार, झाला सफल व्यापार. मायुग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गाकारु करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तू गया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते
राम सकल गुण धाम की ए राम परम पूज्य श्री राम की कथा राम सकल गुण धाम ये पुण्य कथा श्री राम की पुण्य कथा श्री राम हरे राम हरे राम बली की विठ्ठल विठ्ठल साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया माझ्या मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे वारकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणारं कुड म्हणजे माझे श्री संत तुकाराम महाराज आणि त्या तुकोबारायांच्या गाथारूपी बागेमधील एक गोड अभंगरूपी पुष्प आज हनुमंतरायाच्या चरण कमलावरती अर्पण करण्याकरिता गायलंय विठ्ठल अभंगावरती काहीसा भाव पुष्प चढवण्या अगोदर अल्पसा परिहार अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराया बरं का झोपलेले बाबा त्यांची माझी सुरुवात एकच झाली माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया आदि करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ श्री क्षेत्र धनज तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर्वांच्या एकोप्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये अबाल वृद्ध लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत भगवान श्री लोकडेश्वर बरोबर ना
हा, रोकडेश्वर महादेव आणि लोकडेश्वर हनुमानजी आहेत काय? हनुमानजींचं नाव आहे ना? वा. भगवान श्री लोकडेश्वर महाराज मूर्ती स्थापना व कलशारोहणाचं हे 26वे वर्ष, 26वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह एवं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एवं श्री राम कथा ज्ञान यज्ञ सोहळा मोठ्या आनंदाने मोठ्या थाटामाटामध्ये आपण धनचकर पाहत आहात. रामकथा प्रवक्ते आमचे परममित्र परमसखा आदरणीय श्रद्धेय श्री रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य हरिभक्तिपरायण शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम श्री क्षेत्र पैठण महाराजांच्या मुखातून आपण गोड श्री रामकथा श्रवण करत आहात. आणि आजचा हा या सोहळ्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या महद भाग्याने माझ्याकडे आपल्या गावचे सुपुत्र, आपल्याच गावचे तरुण युवा वारकरी आमचे बालाजी पाटील, त्यांनी मला हे फोनवर दिलेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित महाराष्ट्रातील हे दिग्गज रथी महारथी एक एक हत्तीसारखा आहे नाही का, ज्यांचा आपण गुढ मृदुंग ऐकताय, ज्यांनी महाराष्ट्र ढवळून काढलाय, मोठमोठ्या कलाकारांसोबत ज्यांनी साथ केली, अनेक वेळा टेलिव्हिजनवरती त्यांचा लाईव्ह शो झालाय, दिल्लीमध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत असणारे हरिभक्तिपरायण आमचे साबळे महाराज वा. आणि एक आली नाही कृष्णा महाराज आहे ना, उद्या येतील, उद्या हाणली दांडी आज नाही का. जे संगीत अलंकार आमचे आसाराम महाराज साबळे आणि दुसरे ज्यांची आता आपण चाल ऐकली, ज्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला, ज्या दोन दिग्गजांनी, एक वारकरी रत्न ज्यांनी भागवत गाथ्याची फार सेवा केली, आयुष्यभर भजन केलं म्हणून त्यांना पदवीच दिली नाही का, गाथा भजन प्रमुख. इथलं भजन करता काय? इथलं भजन गाथ्याचं तुमच्याकडे आहे काय? काकडा पण हा बर नाही, गाथ्याची खरंच ज्यांनी सेवा केली, हरिभक्तिपरायण आमचे संगीत अलंकार संगीत विशारद भजन सम्राट संतोष महाराज वाघ, वाघासारखंच गाणं आहे मैबाप, ज्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला, हजारो विद्यार्थी तयार केले, ज्यांचे विद्यार्थी हजारो अगदी तयार आहेत. कीर्तनामध्ये प्रमाण आणि चाले, कीर्तन केसरी गायन हरिभक्तिपरायण उद्धव बापू शिंदे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे काय तुमचे शिष्य आहेत का? बरोबर आहे, एका फॅक्टरीतनं निघालेला माल बरोबर सारखाच असतो, म्हणून गुरुच्या पाठीमागे शिष्य चालतो. महाराजांनाही धन्यवाद. आणि हे सगळं ज्यांच्यामुळे मिळालं, ऐका, आज मला हे गाव मिळालं, आज मला इथे सेवा करण्याची, मारुतीरायाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, यासाठी एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला, यासाठी लाभलेलं सौजन्य, गरीब माणूस आहे, 2 एकर शेती आहे ना. आसाराम महाराज कीर्तनकाराचं एवढं मोठं भव्य स्वागत, हजारो गाव आपण फिरतो, पण एवढ्या श्रद्धेनं आणि एवढ्या ताकदीनं फक्त धनज मध्येच बघायला मिळालं. आता बालाजीराव, हे काही तुम्ही मला परत बोलवावं म्हणून सांगत नाही, इसगाव तिसगाव श्रीमंताला 1000 गाव, केवळ महाराष्ट्र नाही, मी भारतभर फिरतोय. कर्नाटकमध्ये आता ईश्वरांना खंद्रे साहेब मंत्री आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कथा आहे 9 जानेवारी पासून, मागच्या वर्षी केली, याही वर्षी आहे, 27 पर्यंत त्यांनी 3 वर्ष ते गुतच दिलं. परत तुम्ही बोलवावं म्हणून मी सांगत नाही, अगदी गरीब माणूस, पण अट्टहास बघा, वाटलं नाही मला. अरे ज्यांचा या पत्रिकेवरती फोटो आहे, मराठा संघर्ष योद्धा, या महात्म्याने आयुष्य आपलं घालवलं या मराठ्याच्या लेकरासाठी, उपवासी राहिला बाबा, स्वतःच्या देहाची पर्वा नाही केली का, माझ्या मराठी लेकराचं भलं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी जेसीपीने लोक फुलं उधळतात. पण आज माझ्यासाठी जेसीबी मध्ये बसून हे पोरं फुलं उधळत होते ना, तेव्हा डोळ्यात अश्रू येत होते. एक
वाक्य आहे का, उद्धव बापू, संतोष गुरुजी, साबळे महाराज एकच वाक्य बोलेल, हे जे पुष्प उधळत होते त्या फाट्यावरनं त्या रोडवरनं इथपर्यंत डीजे लावून आणलं ना, हा सन्मान कोणत्या महाराजाचा नाही, हा सन्मान माझ्या ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा. हा उत्सव, हा सन्मान, हा सोहळा कोण्या महाराजाचा नाही. महाराजाची काय पात्रता आहे, काय पात्रता आहे, आमची काय सेवा आहे, ही फक्त ज्ञानोबरा या तुकोबरा यांची कृपा आहे. त्यांनी उपवासी राहिले, ते उपवासी राहिले, लोकांनी त्यांना गावामध्ये राहू दिलं नाही. अरे ज्ञानोबरायला भिक्षा देऊ दिली नाही. माझी माऊली उपवासी राहिली. विचारा उद्धव बापूला, विचारा आमच्या वाघ महाराजांना, ते महात्मा आजही मधुकरी मागतो म्हणे. आजही ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये राहून आम्ही मधुकरी मागितली आणि फक्त समाधीवरती डोकं टिकवलं ना, ज्ञानोबरायांनी आमच्या मस्तकावरच्या रेषाच बदलल्या माय बाप. म्हणून आज येशिपिनी फुलं आहेत. हा सन्मान महाराजाचा नाही, हा सन्मान माझ्या ज्ञानोबरा या तुकोबरायांचा आहे. विठ्ठल आणि आजच नाही, रोज येणाऱ्या महात्म्याचा, रोज येणाऱ्या साधूचा असा सन्मान होतोय. आजचं ज्यांचं सौजन्य आहे, अत्यंत गरीब माणूस, श्री विलास रामराव पाटील हंबर्डे पाटील, बरोबर ना, श्री विलासराव रामराव पाटील हंबर्डे, आणि महाप्रसाद दाते श्री अवधूत तुकाराम पाटील सूर्यवंशी. आमचे विलासराव अत्यंत गरीब माणूस आहे, पण ती फुलांपासून आजच्या महाराजापासून त्याला वाट लावेपर्यंत यजमानाचंच काम आज असतंय ना. आणि तुम्ही एवढ्या अट्टहासाने, एवढी मोठी फुलं, एवढी मोठी फुलं, एवढा मोठा सन्मान. तुमच्या श्रद्धेला, तुमच्या भक्तीला वंदन आहे. तुमच्या या गावकऱ्याला माझं वंदन आहे. आणि सर्वात अगोदर, आता हे जे गेले 26 वर्ष झाले आपण हा उत्सव पाहतो, त्याच्या अगोदर कधीपासून असेल माहिती नाही, हे गाव परमार्थिक आहे. विशेषतः माझ्या समोर जास्तीत जास्त तरुण मित्र मंडळ मला दिसतात. या तरुणांसाठी, आपल्यासाठी आपणच जोरदार टाळ्या वाजवा आता. कारण या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त सामील आमचे तरुण मित्र मंडळ होते आणि मला तरुणांचा स्वाभिमान आहे. नंतर ना भाग्यवंत नटी हरिकीर्तनात तरुण जर असतील ना मायबाप, तर ते काय करत नाहीत. ज्यावेळेस सप्ताहामध्ये तरुण असतात ना, सप्ताह उच्च स्थितीला नेऊन पोहोचवतात. आणि वारकऱ्यांना मी सांगेल, गावच्या वारकऱ्यांना मी 2 मिनिटं फक्त, गावच्या वारकऱ्यांना सांगेल, बाबांनो, या पोरांना सन्मान द्या, पोरांना जवळ बोलवा. नाहीतर आज बऱ्याच गावची भजनी मंडळ पोरग का टाळ घेऊन उभं राहिलं, ते म्हातारा बाबा म्हणतो, भजन्या हे तिकडे टाळ वाजवता येत नाही काय नाही. ते म्हणतं, लेका मी माझ्या बापाचं ऐकत नव्हतो, तुझं बोलणं मला खावं लागतं, एकदा ऐकतो, परत ते जर म्हणलं हे व्यवस्थित टाळ वाजव, ठेव टाळ खाली, ते पोरग गळ्यातला टाळ काढतं, त्याच्या गळ्यामध्ये देतं आणि त्याला सांगतं, बाबा हे तुझा टाळ आणि हे तू. परत मंदिराकडे फिरत नाही. मग लोक म्हणतात, महाराज पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले. मी म्हणतो, पोरं नाही बिघडले. अरे पोरं जर बिघडले असते तर पोरांनी एवढा मोठा हा उत्सव, एवढा मोठा सोहळा केलाच नसता. पोरं बिघडले का सुधारले, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर जा धनज मध्ये, कळेल तुम्हाला पोरं सुधारले का बिघडले. म्हणून या तरुण, आमच्या धनजच्या तरुणांना माझं वंदन आहे. या गावकऱ्याला माझं वंदन आहे. या मातीला माझं वंदन आहे. सर्वांना मनोभावे वंदन करतोय मैबाप. माझी ही आभाळा एवढी मित्र, एवढी मोठी असणारी ही महात्मे, माझ्या गुरुबंधूंना सर्वांना मनोभावे वंदन करतो. आणि उरलेल्या किती मिनिटं आले मला आता, भेबन पडलं, 10 वाजून किती मिनिटं झाले, 8 मिनिटं झाले ना, 18 गेले, पाऊण तास राहिला. उरलेल्या पाऊण तासामध्ये अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांना मनोभावे वंदन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल एक सांगायचं राहिलं, गोड साऊंड सिस्टम आहे बरं. एवढ्या लांबून आले, फार गोड ऑपरेट करताय.
छान सिस्टम आहे आणि दोन दोन कॅमेरे आहेत. एक मला वाटतं आमचं चित्रकूट धामचंच आहे है ना राघवच आहे. आणि एक कोण कुठला आहे राजा पंढरीचा. तुला विनंती असेल ना माझी, जर चुकीचा शब्द गेला असेल तेवढं एडिट कर. त्यानं वाटोळ केलं, इंदुरीकर महाराजाला परेशान केलं, तिथे तुमची आमची काय कथा आहे ना. मी कुणालाच लावू देत नाही, पण इथे काही अडचण नाही. पूर्ण टाकण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा थोडं थोडं एडिट करून टाक, एवढंच तुला विनंती. अशा चाली टाक, प्रमाणे टाक, छान वाटेल. विठ्ठल ऐका, अभंग श्री तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हणतात, बाबारे, ज्यानी ज्यानी हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं त्यांना फायदाच झाला. जी हृदय मंदिरी हरी साठविला त्यांना फायदा झाला. काय करा, त्या हरीला आपल्या हृदयामध्ये साठवा. ऐका, संत या जगामध्ये श्रेष्ठ का आहेत मायबाप? संतांचं ध्येय योग्य आहे. संतांचं ध्येय काय? तर संतांचं ध्येय भगवंत आहे, म्हणून संत श्रेष्ठ आहे. म्हणून संतांचं पूजन आहे, म्हणून संतांचे मंदिर आहेत. आमचं ध्येय चुकीचं आहे, म्हणून आमचा दावाही होतो की नाही याची गॅरंटी नाही. विठ्ठल आम्हाला जर विचारलं सहज, का रे बाळू, इथे बसले माझ्या समोर दोन चार बिचारे थंडीनं काकळले. मला माहिती आहे थंडी भयंकर आहे, पण अशाही थंडीमध्ये घाम पुसण्याची वेळ येते, त्याला म्हणतात सेवा. वाजवाटाळी आसाराम महाराजासाठी जरा कातड्यातनं, निर्जीव कातड्यातनं बोल काढावे लागतात. विठ्ठल विठ्ठल, मृदुंग बोलतो, एवढं सोपं नाही. या थंडीमध्ये बोट फोडून घ्यावे लागतात. त्यांचे बोट नाही, ते लाकडाच्या काड्या आहेत. त्यांचे बोट दाबून बघा, ते दगड आहेत, दगड बसवले याच्यात या कांड्यांमध्ये. ही सेवा आहे. चला, थंडी वाजते का रे बाळांनो? बोला, माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. का रे बाळू, काय करतोयस? बसलोय. कुठं बसलोय? येड्या बाबळीत. हुशार आहेत, बरोबर आहे. सहज जर विचारलं, काळे बारू काय करतोयस, तो म्हणेल महाराज बसलोय. कुठे बसलोय? कीर्तनात बसलोय. पण आपलं ध्येय सांगतो. सहज विचारलं, का रे बाबा काय करतोयस? महाराज शाळेत जातो. आता बोला, शाळेत जाऊन काय करतोयस? अभ्यास करतोयस. अभ्यास करून काय करणार? परीक्षा देणार. परीक्षा देऊन काय करणार? पास होणार. पास होऊन काय करणार? पुढच्या वर्गात जाणार. पुढच्या वर्गात जाऊन काय करणार? परत एक्झाम देणार. पुढे काय? अरे डिग्री प्राप्त करणार. पुढे काय? डिग्री मिळाल्यानंतर नोकरी शोधणार. पुढे काय? नोकरी मिळाल्यानंतर छोकरीच्या शोधात लागणार. पुढे काय? मुलगी मिळाली, लग्न करणार. पुढे काय? संसार थाटणार. पुढे काय? मुलं बाळ होणार. पुढे काय? त्या मुलांच्या शिक्षणाची तडजोड करणार. पुढे काय? त्या मुलांना चांगलं शिकवणार. पुढे ती मुलं शिकली, त्यांना डिग्री मिळाली, मग त्यांच्या लग्नाचा विचार करणार. पुढे त्या मुलांचं लग्न करणार. पुढे काय? मी म्हातारा होणार. पुढे काय? माझ्या मुलाची नातवंड होणार. पुढे काय? त्या नातवंडाला मी खेळवणार. पुढे काय? अरे माझं वृद्धपण येणार, एक दिवस यमराज येणार आणि मला यमराजाचे दूत यमलोकामध्ये घेऊन जाणार. काय होतं आमचं? पुढे काय? पुढे काय? पुढे काय? संसार सोडून दुसरं काय माय बाप? एक दिवस हा संसार करता करता कधी अटॅक येतो आणि कधी स्वर्गरोहण नाही, यमाच्या दरबारामध्ये जातो, कळत सुद्धा नाही. म्हणून ऐका, जसे आलो ना आम्ही तसं जीवन व्यर्थ घालवतोय ना. तुकोबराय म्हणले, जर असं जीवन व्यर्थ घालवत असाल, असं जीवन जर व्यर्थ घालवत असाल,
तर या जन्माला येऊन सुद्धा तुमचा काहीच फायदा नाही. त्या हरीला हृदयामध्ये साठवा तर फायदा होईल. विठ्ठल संतांचं जीवन श्रेष्ठ का? त्याचं उत्तर आहे एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. संतांनी त्याला हृदयामध्ये धरलंय, कोंडलंय. कोणी कोणी कोंडलंय यासाठी पूर्ण कीर्तन होईल. धरीला गाता नाही द्या थोडा, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हरीचा चोर, गळा बांधोनिया चोर, गळा बांधोनिया चोर, गळा बांधोनिया चोर, गळा बांधोनिया चोर, धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा हा गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला पंढरीचा चोर, हरीला हरीला पंढरीचा चोर. संतांनी त्यांना कोंडलं नव्हे बाबा, संत त्याचे झाले ना, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. ऐका, प्रश्न हा आहे, लोक विचारतील काय महाराज, तुकोबारायांनाही लोकांनी विचारलं, आर तुमचा हरी केवढा, आमचं हृदय केवढं. तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज तुमचा हरी केवढा. हरी केवढा याचा विचार करू. एकदा भगवान गोपाल कृष्णांनी निमंत्रण दिलं लग्नाचं बळीराम दादा समुद्राला. ऐकताय ना, जास्त थंडी वाजत नाही ना, माझी भाषा कळते ना. आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात, मला माहिती आहे. थंडीमुळे सर्व काकडून गेले, जर्किंग आणले, मफलरा बांधतात, गोधड्या पांघरल्या नाही, त्या रजया पांघरल्या. विठ्ठल विठ्ठल भजन झालं तर टाळी सुद्धा वाजवू वाटत नाही. टाळी वाजवायला गेला तर हवाच शिरतीमध्ये, मग थंडी वाजते ना. काळजी करू नका, थोडा वेळ. विठ्ठल विठ्ठल निमंत्रण दिलं हो बळीराम भगवान गोपाल कृष्णजींनी समुद्राला. समुद्र लग्न आहे, ही पत्रिका घे. समुद्राने पत्रिका घेतली आणि भगवान निघून आले. बळीराम दादाला कळालं कृष्णाने निमंत्रण दिलं समुद्राला. बळीराम दादा भगवंताकडे येतात आणि भगवंताला म्हणतात, कन्हैया जी भैया. अरे क्या भैया भैया कहते हो, क्या ताऊ ताऊ कहते हो, शादी के बारे में निमंत्रण दिया है समुद्र को. जी ताऊ. अरे कान्हा, जर हे समुद्र लग्नाच्या मंडपामध्ये आला, लग्न लागल का वराड वाहून जाईल, काय होणार आहे. समुद्र जर इथे आला, लग्न लागेल का हो. भगवान म्हणले, देवा दादा काळजी करू नका, निमंत्रण मी दिलं, त्याची व्यवस्था मी करेल, तुम्ही चिंता करू नका. भगवान म्हणले काळजी करू नका. बळीराम दादा म्हणले, तू जर जबाबदारी घेत असेल तर मग काही अडचण नाही. आता ऐका, अगदी लग्नाची वेळ जवळ आली. काही काळांमध्ये, काही वेळामध्ये मंगलाष्टकीला प्रारंभ होणार. पंडितजी आवाज देतात, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा, नवरी मुलीला, नवरदेव मुलाला लवकर आणा, लवकर आणा, वेळ झाली, आणा लवकर, आणा लवकर. नवरी नवरदेवही आले. आता ऐका, पंडितजीने ते अंतरपाठही धरला आणि आता मंगलाष्टकीला प्रारंभ होणार.
तेवढ्यामध्ये येड्या बाभळीतनं काही तरुण पळत आले. तुमच्याकडे नदी आहे का बालाजीराव? आहे ना? तुमच्याकडे ती पद्धती नसेल. आमच्याकडे नदीच्या कडेला येड्या बाभळीत गावाच्या बाहेर बसतात असे काही नवरदेवासोबत ते असतात ना, हेल्पर त्याचे, त्याला इकडे काय म्हणतात? नवरदेवासोबत असतात ते, त्याला काय म्हणतात? सोकवण्या. वा, छान शब्द आहे इकडे, सोकवण्या. ते सोकलेलाच असतो. हा, खरं आहे ना? बरं, ते साधा सोकलेला नसतो. ते नवरदेवाला जेवायला करतात, त्याला काय म्हणतात? हा, नाही नाही, जेवायला निमंत्रण देतात नवरदेवासाठी स्पेशल, त्याला काय म्हणतात? काहीतरी गडंगनेर किंवा अजून वल्लवट जेवण. नवरदेवाला जेवायला सांगतात ना, ये बाबा जेवायला. आता ती पद्धतीच नाही. एका दिवसात लग्नही ठरतं, सकाळी ठरतं, दुपारी लग्नही होतं. आता ते जाऊ द्या. ते नवरदेवासोबत नवरदेव जेवायला गेला, नवरदेव एक घास खातो, अख्खं सोकवण्यास संपवतो, नाही का? नवरदेव दाढी करायला गेला, नवरदेवाची झाली की सोकवण्या बसतो. नवरदेवाने चेहऱ्याला फ्रेश केलं, सोकवण्या बसतो. नवरदेवाने नवीन बूट घेतला, सोकवण्या घेतो. एवढा सोकलेला असतो, एवढा सोकलेला असतो, एवढा सोकलेला असतो. फक्त ते नवरदेवाच्या मागे थांबतं. त्याला इकडे सोकवण्या म्हणतात. परफेक्ट शब्द आहे सोकवण्या, परफेक्ट शब्द आहे. नाहीतर त्याला विदर्भामध्ये लांडगा म्हणतात. खरंच म्हणतात विदर्भामध्ये, बघा तुम्ही, त्याला लांडगा म्हणतात. लांडगा. हा, नवरदेवासोबत असतं त्याला लांडगा. तसं ते सोकवण्या एवढा सोकलेला असतो ना, कुठपर्यंत? नवरदेवासोबत बसतो, नवरदेवासोबत राहतो, नवरदेवासोबत खातो. नवरदेवाचा सोकवण्या असल्यामुळे त्याला कोणीच काही बोलू शकत नाही. पण किती वेळा एकदा का त्या अक्षदा पडल्या, हार घातले, 7 फेरे झाले, नवरीचा हात नवरदेवाच्या हातात आला. आता सोकवण्या समोर समोर येतो. जरा तोंड पिन पुसायला नवरदेव म्हणतो, तिकडं जरा हो बाजूला. एकदा का लग्न झालं, बिदाईचा प्रसंग आला. अरे ज्या फॉर्च्युनर मध्ये नवरदेवाच्या मांडीला मांडी लावून समोरच्या सीटवर बसून आला, त्या सीटवर नवरदेव आधी नवरीला बसवतो आणि नंतर नवरदेव बसतो. आणि तिच्यासोबत त्या 2-4 कलवऱ्या असतात, कलवऱ्याच म्हणतात ना, कलवऱ्या जे काय असेल त्या बसतात, आहे ना? त्यामुळे गाडी पॅक होते. आणि मग हा सोकवण्या इकडे तिकडे पाहतो गाडीत. गाडीला 1-2 प्रदक्षिणा मारतो. नवरदेव काच खाली करतो, हळूच म्हणतो, बंड्या माग ट्रक आहे, ट्रकाचा फालका मोकळा आहे, त्याच्यावर लटकून ये. किती किती दिवस मजा असते त्याची. अरे थोडा वेळ. आता विनोद सोडा, महत्वाचा आहे का? तसं ते हे सोकवणे काही सोकलेलेच असतात. नवरदेव त्यांना पैसे देतात, येड्या बाभळीत जाऊन बसतात, थम्सअप पितात, थंडीगार. ज्यावेळेस मंडपामध्ये लग्न लागणार, मंगलाष्टक होणार, तेवढ्यामध्ये हे येड्या बाभळीत न पळत आले. अरे बचाव 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 बचाव. शहाणी माणसं असतात गावामध्ये, मंडपामध्ये, म्हातारी माणसं म्हणली, जाऊ दे रे, जास्त झाली असेल थम्सअप. हे म्हणतात जास्त झाली नाही. अरे बचाव बचाव बचाव, समुंदर की 4 टाइम आ रही. म्हातारी माणसं म्हणतात, यांच्याकडे लक्ष देऊ नका, मंगलाष्टक चालू करा गुरुजी. ते म्हणतात, अरे आमच्याकडे जर लक्ष दिलं तरच जगाल. परत म्हातारी माणसं म्हणतात, यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांना थम्सअप जास्त झाली असेल म्हणून हे असं करतात. ते पोरं म्हणले, जास्त झाली नाही, जास्त झाली नाही, उतरली. जर जगायचं असेल तर पळा. बघा तिकडे समुद्र येतोय. आणि ज्यावेळेस बघितलं तर खरंच समुद्र येत होता. सर्व वऱ्हाड निघालं. बळीराम दादांनी कसं बसं थांबवलं, कृष्णाकडे गेला, सांगितलं, कृष्ण देख, कृष्ण आज तेरी वजह से पूरी बारात भाग कर चली गई. आर तुझ्यामुळे अख्खं वऱ्हाड पळून चाललंय. लग्न लागणार का? काय होणार? लग्न कसं लागणार? नवरदेव सुद्धा पळायला तयार आहे. भगवान म्हणले, दादा काळजी करू नका, यांना सगळ्यांना थांबवा. बळीराम दादा थांबवतात आपल्या सामर्थ्याने. भगवान समुद्राकडे जातात. आता समुद्र आल्यानंतर काय होणार आहे हो?
साधी नदीला बाढ आली, साधा नदीला जर पूर आला तर गावं वाहून जातात. अख्खा जर समुद्र आला तर काय होणार आहे? समुद्र आहे तो, समुद्र वढा नाला नाही. नाल्याचं पाणी जर आलं तर आमचे शेत करून नेतोय. समुद्र आहे तो. भगवंत तिथपर्यंत आले. जे समुद्राच्या मध्ये येत होतं ते त्याच्यामध्ये सामावून नेत होता. मोठमोठे पहाड जागा सोडत होते. भगवंत तिथपर्यंत आले. समुद्राला सांगितलं, समुद्र थांब बाबा. समुद्र म्हणला, का देवा? भगवान म्हणतात समुद्रात, तू मंडपामध्ये नाही येऊ शकत बाबा, वापस जा. वऱ्हाड थांबत नाही, निघून जा. समुद्र म्हणला, देवा मी बिना निमंत्रणाचं नाही आलो. निमंत्रण घेऊन तू माझ्याकडे आला, पत्रिका घेऊन आला होतास. मग बरं, पत्रिकेमध्ये लिहिलं खाली सहकुटुंब सहपरिवार या, तरी एकटाच आलो. वड्या नाले नद्या तिकडेच ठेवून आलो, एकटाच आलो ना. मग वापस जाणार नाही, निमंत्रणाचा आलो. आता मला जानवसा हवाय, वापस जाणार नाही. मला जानवसा दे, ठिकाणा दे. वऱ्हाडी मंडळीला दिला जातो. त्याला इकडे काय म्हणतात बोला? वऱ्हाडी मंडळीला राहायला घर दिलं जातं, त्याला बिराड घर. हा बरोबर, बिराड घर. भागाभागामध्ये फरक असतो ना. आमच्याकडे जानवसा घर म्हणतात. हा जानवसा, इथे बिराड घर. इकडली भाषाच वेगळी. महाराज कुठपर्यंत आल्या? आमचे कृष्णूरकर आले, आमचे पंजाब पाटील, संजय पाटील, वसंतराव पाटील. मी पाटील सुरुवातीला आलो ना, तुमच्याकडे कथाही केली. पण त्या अगोदर मी 10 वर्षापूर्वी जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आलो ना, ती कुठेतरी याच भागामध्ये कीर्तन होतं. आपल्या नांदेडच्या बाहेर इकडेच उंबरस शेजारी कुठेतरी. आल्याबरोबर गाडीतनं उतरलो, केश लांब होते. आल्याबरोबर स्वागत झालं. अरे अरे महाराज आल्या, महाराज आल्या, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. मी म्हणलं, महाराज आल्या? म्हणलं बहुतेक ताई साहेब एखाद्या आले असतील करायला. तर ताईचं आहे ना, ताई भरपूर कीर्तन करायत, कथा करायत. एखादी ताई आली असेल. मी मागे बघितलं, ते म्हणले, नाही नाही महाराज, तुम्हीच. कधी आल्या? मग माझ्या लक्षात आलं, नक्की धोत्राच्या जागेवर मी साडी नेसून आलो. बरोबर ना? आता माहितीच नाही भाषा अशी. ते म्हणले, नाही नाही महाराज, आमची भाषाच अशी आहे. मग नंतर म्हणले, जेवल्या का? चहा पित्या का? भाषा. मग ते आल्या का, गेल्या का, गुरुजी कधी आल्या? भाषेचा फरक असतो ना. लातूर जिल्ह्यामध्ये गेला तर आलाव, कधी गेलाव. महाराज जेवलाव का? काय कराव, लाव असं काहीतरी म्हणतात. ती लातूरची भाषा. भाषेत फरक असतो. थोडं विदर्भामध्ये जर गेलं तर मले, तुले. महाराज तुम्हाला काय देऊ बा? थोडीशी भाकर घ्या ना बा, है ना. आम्हाला इकडं असं चालतं ना बा, असं. ते नागपूर साईडला विदर्भामध्ये भाषा. काय भाषेचा फरक असतो ना. भागा 50 किलोमीटरवरती भाषा बदलते. जानवसा इकडे काय बिराडगर आहे ना, बिराडगर. ऐका आता, समुद्र म्हणला, देवा मला बिराडगर दे, राहण्यासाठी ठिकाण दे. भगवान म्हणले, समुद्रा ठीक आहे. भगवंतानी बाही माग सारली, अंगावरचं एक रोम काढले, केश काढला. आणि एक केश काढल्यानंतर जेवढा खड्डा होतो ते त्याला बिराडघर म्हणून स्थान दिलं. अख्खा समुद्र देवाच्या एका केशाच्या खड्ड्यामध्ये जाऊन बसला, सामावून गेला. यावरनं विचार करा, तू हरी केवढा. एका केशाच्या खड्ड्यामध्ये सर्व देव थांबला. भगवान केवढा असेल? जाऊ द्या, अशी केस किती आहे ते सांगा. प्रत्येक माणसाच्या अंगावर केस किती आहेत? किती रे पोरो? मोजले का? नाही. शाळेत शिकवले का? नाही. कोणीच नाही मोजले. मी मोजले. ऐका, प्रत्येक माणसाच्या अंगावरती 3.5 करोड केश आहेत, 3.5 करोड रोमे आहेत. तुम्हाला वाटत असेल एक केसावाला किती खरा बोलतो, किती खोटा बोलतो. चेक करायला गेलं, कोणी जर मोजायला लागलं, मोजता मोजता जास्त भरली तर समजावं दाट केसाचं असावं, कमी भरले तर समजावं टकला असावा. विठ्ठल प्रत्येक माणसाच्या अंगावरती 3.5 करोड रोमे, त्याला पुरावा आहे. 4 मिले 64 खिले 20 रहे
चार मिले हे दोघ हिरे वाघ आहेत ना, हे वाघच आहेत दोघही, एकच नाही, याच्यात दोघही वाघ आहेत. एकाच आडनाव वाघ हे, पण हे खरे दोघही वाघ आहेत. ही एनर्जी इकडनं मिळते हो, नाही का? त्यामुळे हे निघतात. नाही तर कथाकार आपल्या कीर्तनकाराच्या गळ्यातनं घशातनं असे स्वर निघणं कठीण आहे. कृपा आहे, गुरु कृपा. ऐका. चार मिले चौसष्ट खिले बीज रहे कर जोड़, हरिजन से हरिजन मिले, इनसे 7 करोड़. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड़, हरिजन से हरिजन मिले, इनसे 7 करोड. अर्थ 4 मिले, 2 भक्त मिळाल्यानंतर यांचे 2 डोळे त्यांचे 2 डोळे, 4 मिले 64 खिले. साबळे महाराज जेव्हा मला भेटतात, मी जेव्हा त्यांना भेटतो, आनंदाने आम्ही एकमेकाकडे बघून असतो. वा वा, क्या बात है महाराज. 64 किले, माझे 32 त्यांचे 32, 64 किले. आता ऐका. 20 रहे कर जोड पद्धती आहे. आमचा वारकरी गुरुबंधू भेटल्यानंतर हात जोडतात. 20 रहे कर जोड, माझे 10 बोट आणि त्यांचे 10 बोट, 20 रहे कर जोड. आणि आता ऐका, एवढ्यावर राहत नाही, हृदयाशी घट्ट मिठी मारतात ती वारकरी. हरिजन से हरिजन मिले, इनसे 7 करोड. म्हणजे 50% माणसी 3.5 करोड. विठ्ठल मग जर आम्हाला शास्त्र 3.5 करोड रोमांची रोम आपल्या अंगावरती आहे हा पुरावा देत असेल, तर भगवंत मानवी रूपामध्ये होता. बरोबर. त्रेता द्वापार दोनही युगामध्ये भगवंत मानवी रूपामध्ये होते. राम अवतारामध्ये मानव होते. रामायण आपण ऐकताय, रामायण आपण ऐकताय. गोड आमच्या शास्त्रीजींच्या मुखातनं, शिवानंद महाराज शास्त्री यांच्या मुखातनं गोड रामायण ऐकता. रामायण फार गोड आहे मेबा, ऐकताय ना? रामायण फार गोड आहे. रामायण मर्यादा शिकवतं. रामायण आम्हाला जगणं शिकवतं. रामायण आम्हाला बंधुप्रेम शिकवतं. रामायण आम्हाला या व्यवहारामध्ये कसा व्यवहार करायचा ते शिकवतं. रामायण पित्याचं आणि पुत्राचं प्रेम शिकवतं. रामायण सासू सुनेचं नातं शिकवतं. एवढंच काय, रामायण बायको कशी सांभाळावी हे सुद्धा शिकवतं. विठ्ठल मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं रामायण अत्यंत गोड आहे. माझ्या प्रभूची कथा अत्यंत गोड आहे. त्याच्यासारखं दैवत दुसरं कोणतं असेल? मैबाप, आमच्या दृष्टीने आम्ही वारकरी आहोत. पांडुरंग राम कृष्ण एकच आहे. रामकृष्ण हरी मंत्रच आहे. मी 15 वर्ष वृंदावनला राहिलो. माझा नटखट गोपाल कृष्ण मला अतिप्रिय आहे. पण जेवढं प्रेम माझं गोपाल कृष्णावरती आहे तेवढंच रामावरती आहे, आणि जेवढं या दोघांवरती आहे तेवढंच माझ्या ज्ञानोबरायांवरती आहे. मी आळंदीचा विद्यार्थी आहे. पंडित कल्याणजी गायकवाड सरांकडे थोडंसं गाणं शिकलोय. 15 वर्ष वृंदावनमध्ये घालवले. पण माझ्या रामासारखं पात्र नाही बाबा. कसा आहे माझा राम? ऐका, सांगतोच. ऐसे है मेरे राम, ऐसे है मेरे राम. इफेक्ट राहू द्या, इफेक्ट देत चला. ऐसे है मेरे राम, ऐसे है मेरे राम, ऐसे है मेरे राम, ऐसे है मेरे राम. हृदय भरा हृदय करे स्नेह भरा हृदय करे सदा जिन्हें प्रणाम. ऐसे मेरे राम, ऐसे मेरे राम, ऐसे मेरे राम, ऐसे मेरे राम. राम सा पुत्र न राम सा भ्राता,
रामसा बंधू नाही रामसा त्राता. बस माझ्या रामासारखं दैवत नाही बाबा. राम अत्यंत पवित्र. चला मी रामायणामध्ये गेलो तर बाहेरच पडणार नाही. विठ्ठल काय सांगत होते रे बाळांनो? म्हणा कीर्तन. 3.5 करोड रोमे. एका रोमाच्या खड्ड्यामध्ये जर संपूर्ण समुद्र थांबला जातो तर यावरनं विचार करा भगवंत केवढा. हरी व्यापक सर्वत्र समान. रामायणामधल्याच दोहा आहेत, चौपाय आहेत. हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मैं जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुत सरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. केवढा आहे हरी, केवढा आहे हरी. व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. रीता ठाव नाही उरला. रीता ठाव नाही उरला. रीता ठाव नाही उरला. आज या दृष्टीने पाहिला. आज या दृष्टीने पाहिला. आज या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठलाची विठ्ठल. लची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले बाप. विठ्ठल म्हणता हरले बाप. विठ्ठल म्हणता हरले बाप. म्हणता हरले बाप. विठ्ठल म्हणता हरले बाप. विठ्ठल म्हणता हरले बाप. विठ्ठल म्हणता हरले बाप. विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. आज या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. आज या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय टाळ्या वाजल्या वा. एकदा जे लोक थकले त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. परत एकदा जे लोक जास्त थकले त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. अजून एकदा जे लोक जास्त थकले त्यांनी जोरात टाळ्या वाजवा. विठ्ठल जय जय विठ्ठल. तू काही सांग, आम्ही बसलोय फक्त विठ्ठला. आता खरंच थकले का कळालंच नाही, हे मला अजून कळालं नाही. 15 मिनिटं बसा विठ्ठला. ऐका ऐका. विठ्ठल जळीस्थळी भरला. रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल. केवढा आहे विठ्ठल. अरे संपूर्ण विश्व ज्याने बनवलंय तो भगवान. एवढा मोठा भगवान. आता आपल्या हृदयाचा विचार करा. हे पोरांनो,
बाळांनो सरळ बसा. शाबाश. एवढा वेळ बसली हेच उपकार आहेत कीर्तनकारावरती, कारण भविष्यातले सप्ताहाचे आयोजक तुम्ही आहात. एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. इकडे काही आहेत तिकडे काही आहेत, एवढा वेळ बसले एवढ्या थंडीत. ऐका ऐका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपलं हृदय केवढं, हरी एवढा मोठा आहे. आता आपल्या हृदयाचा विचार करा. आपलं हृदय केवढं, आपण कोणत्या खंडात राहतो? शाबाश, बरं उत्तर दिलं व्हायचं. नाही तर कोणत्या खंडात राहतो ते म्हणतं श्रीखंडात. त्याला खायचाच माहिती तेवढा. कोणत्या खंडात? आशिया खंडामध्ये आपला देश भारत देश. भारत देशामध्ये आपलं राष्ट्र महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका नायगाव. नायगाव जिल्ह्यामधलं गाव नायगाव तालुक्यामधलं आपलं गाव धनज. धनज गावातील गल्ली धनज गावातील गल्ली, गल्लीतील वाडा, त्या वाड्यातील 10x10ची खोली आणि त्या 10x10च्या खोलीमध्ये 1.5x2च्या आसनावरती बसलेला माणूस आणि त्या माणसाचं हृदय केवढं असेल? आपलं हृदय केवढं आहे? केवढं आहे? तळ हाता एवढं केवढं आहे हृदय. मग महाराज, अरे संपूर्ण समुद्र एका केसाच्या खड्ड्यामध्ये साठवतो, एवढा मोठा तुमचा हरी. आणि आमचं एवढूस हृदय, जर या हृदयामध्ये तो हरी साठवला जाऊ शकत नाही तर तुम्ही असं का लिहिता? साठविला हरी साठविला हरी, हा साठविला हरी साठविला हरी. हृदया मंदिरी जी हृदया मंदिरी हृदया मंदिरी जी हृदया मंदिरी जी हृदया मंदिरी जी हृदया मंदिरी, हा साठविला हरी साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी साठविला हरी, हो साठविला हरी. जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी, हा जी हृदय मंदिरी, त्याची सरियेर धारा त्याची सरियेर धारा त्याची सरियेर धारा, त्याची सरियेर धारा त्यांची सरियेर धारा त्याची सरियेर धारा त्याची सरियेर धारा टाळी वाजवत जा ज्या ज्यावेळेस एवढे बेंबीच्या देठापासून बिचारी गातात ना. काय होतं आणि 2 फायदे होतात. जे गातात ज्यांनी प्रमाण म्हटलं त्यांना प्रोत्साहन मिळतं, बरं वाटतं. आणि आपण टाळी वाजवल्यामुळे शेजारच्याची झोप जाते. आपल्याला येत असेल ती पळून जाते. म्हणून टाळी वाजवत जा. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची पंढरीची, वाट हे चालावी पंढरीची पंढरीची,
वाट हे चालावी पंढरी तळी वाजवावी गुढी उभारावी तळी वाजवावी वा गुरुजी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटही चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटही चालावी पंढरी पंढरी वा 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 आत्ता वाजली व टाळी हा गुरुजी हे बालाजीराव एवढे गोड वातावरण एवढे गोड गायक गोड साऊंड सिस्टम गोड वादक अकराच काय 1 वाजला तरी आम्हाला कळणार नाही तुम्हाला तुम्हाला काय होईल माहित नाही आम्हाला नाही कळायचं हा. 11 वाजले 5 मिनिटं बाकी आहेत विठ्ठल 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 जर महाराज एवढा मोठा तुमचा हरी केवढा हरी हरी अरे संपूर्ण विश्वामध्ये जो व्याप्त आहे ज्याच्या एका रोमामध्ये संपूर्ण खड्डा एका रोमाच्या खड्ड्यामध्ये संपूर्ण समुद्र आटला जातो एवढा मोठा तुमचा हरी आणि आमचं एवढूसं हृदय जर यामध्ये साठवला जात नाही तर तुम्ही असं का लिहिता साठविला हरी का लिहिता साठविला हरी तुकोबाराय म्हणले अरे वेड्या पुढे ऐक जी ही हृदय मंदिरी पुढे शब्द वापरतात मंदिरी तुकोबाराय म्हणले अरे राजा माझा हरी एवढा जरी असेल ना तरी ज्याने आपल्या हृदयाचं मंदिर केलं म्हणजे म्हणजे मंगलता मंदिराचा अर्थ काय मंदिर म्हणजे काय अय पोरो खेळताय मंदिर म्हणजे काय देऊळ एवढा संकोचित अर्थ नाही माय बाप म्हणजे मंगलता दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता ज्यांनी आपल्या हृदयाची केली तुकोबाराय म्हटले त्या ठिकाणी देवाला बोलवावं लागत नाही ये वोनी गोपाळ राहे ते गोपाळ राहे ते गोपाळ राहे तुका मन जिद्द करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे चित्त कराल निर्मळ येवोनी गोपाळ आहे तेथे येवोनी गोपाळ आहे तेथे येवोनी गोपाळ आहे येऊनी गोपाळ येवोनी गोपाळ आहे तेथे बस तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे ते ज्यांनी आपल्या हृदयाला स्वच्छ केलं ना माई बाप देवाला बोलवावं लागत नाही देव आपोआप येतो कोणी बोलवलं कोणी कोणी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं लिस्टच आहे म्हणजे हनुमंतरायांनी रामायण ऐकता त्याला हृदयामध्ये रामासहित सीतासहित लक्ष्मणासहित राम दरबार दाखवलाय हनुमंतरायांनी त्याला हृदयामध्ये साठवलंय किंवा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी हा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई भाजी अवघी मिठाई माझ्या सावता महाराजांनी पांडुरंगाला हृदयामध्ये जागा दिली माझ्या जनाबाईने त्याच्या गळ्याला दोर बांधला गोपिकांनी त्याला इशाऱ्यावरती नाचवलंय भागवत ऐकलं असेल ना आपण अरे जगाचा बाप ब्रह्मांडाचा नायक आहे तो जगाचा बाप आहे ब्रह्मांडाचा नायक आहे मै बाप गोपाल रूपाने येतो किती सुंदर आहे बरहा पीडम नटवर बापू
कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनकः कपिशं रन्ध्रार्वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत् गीतकीर्तिः. एवढा सुंदर तो भगवंत ज्यावेळेस रूपाला येतो ना, माय बाप ब्रह्मांडाचा नायक आहे, पण छचिया की छाछ पर नाचत गिरधारी. एक घोट ताकासाठी जगाच्या बापाला नाचवण्याचं सामर्थ्य गोपिकांचं आहे. विठ्ठल अरे या गोपिकांनी गोपाळांनी सांगावं आणि जगाच्या बापानी ऐकावं. याचा अर्थ त्यांनी आपल्या हृदयामध्ये त्याला स्थान दिलं आहे का. एक गोपी म्हणते, अरे कृष्ण, कान्हा मथुरीला गेला होता. कान्हा, अरे कृष्ण इस गोकुल से तू चला गया रे. गोपीचा भाव आहे का. गोपी म्हणते, अरे कृष्ण इस वृंदावन से तू चला गया, गोकुल से तो चला गया कृष्ण, लेकिन इस गोपी के हृदय से तो जा करके देख, फिर तुझे मानूंगी. जा सकता है या गोपिकाच्या हृदयात न जाऊ शकतोस का रे. नाही ना माय बाप. गोपिकांनी त्याला हृदयामध्ये बसवलंय. म्हणून जगाचा बाप छचिया की छाछ पर नाचत गिरधारी. अरे जगाच्या बापाने गोपिकाकडे यावं आणि म्हणावं, ओरी सखी, ऐकताय ना. 5 मिनिटं फक्त पुढे जातोय, जास्त नाही जात. ऐका. जगाचा बाप आहे, गोपिकांसमोर येतो, हात जोडतो आणि म्हणतो, गोपी. हे थोडी ब्रिज भाषा आहे, तानपुरा लावा. विठ्ठल विठ्ठल जगाचा बाप म्हणतो, ओरी सखी मको बहुत भूख लगी है, कछु खाने के लिए मिलेगा. गोपी म्हणते, लाला तो को छाछ मिल सकती है. हाँ सखी, छाछ भी मोको बड़ी प्रिय है, दे दे सखी, मोको छाछ दे दे. आता ऐका. गोपी म्हणतात, लाला तो को छाछ तो पिलाऊंगी, लेकिन उससे पहले तो को कछु काम करना पड़ेगा. भगवान म्हणतात, अच्छा सखी, मोको काम भी करना पड़ेगा. ठीक है सखी, भूख तो बहुत लगी है, बता मोको कहा करना पड़ेगा. गोपी म्हणते, अरे लाला ज्यादा कछु ना है, अगर तो को छाछ चाहिए तो को नृत्य करना पड़ेगा. जगाचा बाप म्हणतोय, अच्छा सखी, एक घूंट छाछ के लिए मोको नृत्य भी करना पड़ेगा. हाँ लाला, फ्री में थोडी नाही मिलेगा. आणि गोपिकांचं ऐकून एक घोट ताकासाठी जगाचा बाप कमरीवर हात ठेवतो, डोक्यावर हात ठेवतो आणि असा ठुमका लावतो. माय बाप, थै 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 जगाचा बाप नाचतो. अरे संपूर्ण जग ज्याच्या इशाऱ्यावरती नाचतं, तो जगाचा बाप गोपिकांच्या इशाऱ्यावरती नाचतो. याचा अर्थ गोपिकांनी त्याला आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवलं, म्हणून तू जसा गोपिका सांगेल तसा वागतो. विठ्ठल गोपिकांचं अंतकरण स्वच्छ होतं. माय बाप भगवंतावरती भागवताकडे गेलो तर आज आता पहाट होईल, सकाळ होईल. गोपिकांचं जे अंतकरण होतं ना माय बाप भगवंताविषयी, एवढा सुद्धा द्वेष नव्हता. भगवंताच्या 8 पट राण्या जेवढं प्रेम करत नव्हत्या, त्याहीपेक्षा अधिक प्रेम माझ्या गोपिका करत होत्या. आता प्रसंग सांगून तो वेळ घेत नाही, फार गोड प्रसंग आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. म्हणून तुगा म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणून मंदिरी शब्द तुकोबाराय उच्चारतात. जी हृदय मंदिरी, ज्यांनी आपल्या हृदयाचं मंदिर केलं, त्याच्या हृदयामध्ये भगवान येऊन राहतो. बाबा तो मोठ्यातला मोठाही आहे आणि सूक्ष्मातला सूक्ष्मही आहे. म्हणून ज्याने जी हृदय मंदिरी हरी साठविला, त्यांना फायदा झाला. कोणता फायदा गुरुजी. त्यांची सरली धार, त्यांची सरली धार, त्यांची सरली धार, त्यांची सरली धार, सरली जलधार.
सरली हेर धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरली हेर धार त्याची सरली हेर धार तुकोबर आहे म्हणले बाबा रे. ज्यांनी ज्यांनी माझा उपाय अंमलात आणला ना, हरीला हृदयामध्ये साठवलं, ज्यांनी आपलं हृदय स्वच्छ केलं आणि त्यांना फायदा झाला. कोणता फायदा? त्यांची सरली इरजार झाला सबल व्यापार. इरजार सरली कोणती? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. व्यापार सफल झाला कोणता? माय बाप जन्माला आल्यानंतर कांदा बटाट्याचा. अरे हेच एक जन्म आहे, या जन्मामध्ये आम्ही भगवत प्राप्ती करू शकतो. हाही व्यापार तुकोबर आहे म्हणले त्यांनी सफल केला. झाला सफल व्यापार. आणि एवढंच नाही, हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुकोबर आहे तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात असा हरी हातामध्ये आला ना, त्याला भय राहत नाही, चिंता राहत नाही. मी 2 मिनिटं यावरती बोलेल आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देणार आहे. विठ्ठल दोन 3 मिनिटं लक्षपूर्वक आहे का?
तुकोबराय म्हणतात असा जर हरी आमच्या हातामध्ये आला ना आम्हाला भय राहत नाही, चिंता राहत नाही. का राहत नाही ऐका. साधा आमदार जर ओळखीचा असेल तर आम्ही तालुक्यात कोणाच्या बापाला घाबरत नाही. ऐका, लक्ष द्या. साधा आमदार ओळखीचा असेल आम्ही तालुक्यात कोणाच्या बापाला घाबरत नाही. खासदार ओळखीचा असेल तर जिल्ह्यामध्ये घाबरत नाही. मंत्री ओळखीचा असेल तर आम्ही अख्ख्या राष्ट्रामध्ये कुणाला घाबरत नाही. पंतप्रधान जर आमच्या जवळचा असेल तर देशात घाबरत नाही. ज्याने हे विश्व बनवलंय, ज्याने जगत बनवलंय, जगाचा बाप ज्याचा ओळखीचा असेल त्याला घाबरण्याची गरज आहे. केवळ ओळखीचं नाही, त्यांच्या इशाऱ्यावरती जगाचा बाप नसतो, त्याला घाबरण्याची गरज आहे मुळीच नाही. का आम्हा हरीच्या दासा काही वय नाही त्रैलोकिका, देव उभा मागे पुढे हरी उगवी कोडे संकट राम, देव उभा मागे पुढे मागे पुढे, देव उभा मागे पुढे मागे पुढे, देव उभा मागे पुढे. अरे आम्हाला भय राहत नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकिका, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. चिंता का राहत नाही. आता ऐका, चिंता का राहत नाही तेवढा दृष्टांत सोबत घेऊन जा तुकोबरायाकडे. मायबाप तुकोबराया त्या काळामध्ये भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराडेश्वरावरती जायचे, अभंग रचना करायचे, प्रसंगानुसार अभंग लिहायचे. अभंग प्रसिद्ध झाले, वेळ कमी असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचले आणि तुकोबरायांची प्रसिद्धी झाली. यूट्यूबची गरज आम्हाला आहे, संताला नाही. माझं वाक्य नोट करा, व्यवस्थित ऐका, मी त्यातलाच आहे. यूट्यूबची गरज आम्हाला आहे, संताला नाही. प्रचाराची गरज आम्हाला आहे. आय एम गणेशानंद शास्त्री, आय एम भागवतकार, श्रीधाम वृंदावन, याची गरज आम्हाला आहे, संताला नाही. का वाऱ्या हाती माप हे स्वर हल्ला मागे पुढे झाला तर क्षमा करा, कारण थंडी आहे आणि स्वर हलतोच. ठहराव बहुत जरूरी है गाने में, है ना. तो ठहराव राहिला नाही आता तरी ऐका. वाऱ्या हाती माप साले सजनाचे, कीर्ती मुखे त्यांचे नारायण, कीर्ती मुखे त्यांचे. आसाराम गुरुजी गात बसलो तर 11:30 वाजते. गाओगे? चला. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुखे त्याचे नारायण, साक्षात भगवंत त्याचा प्रचार करत असतो. यूट्यूबची गरज आम्हाला आहे. तुकोबरायांचा प्रचार होत होता आणि तुकोबरायांकडे काही लोक येत होती आजच्या भाषेमध्ये तारीख घेण्याकरिता. आता तुम्ही फोनवर तारीख घेतली, पूर्वी महाराज मंडळीकडे जावं लागायचं, तारीख घ्यावं लागायची. मग महाराजांचं तुम्ही इथनं तारीख घेतली, महाराज जर हिंगोलीला राहत असेल त्याला तिथनं 2 दिवस आधीच निघावं लागायचं. आदल्या दिवशी पोचायचा, बिचारा दिवसभर तिथे राहायचा. त्या दिवशी तिथेच राहायचा, कीर्तन केल्यानंतर तिथेच मुक्काम, दुसऱ्या दिवशी काकडा करून ज्ञानबा तुकाराम मग निघायचं, आहे ना. तसं तुकोबरायांकडे काही लोक तारखी घेण्याकरिता यायचे. पण तुकोबरायांची पत्नी असं म्हणतात, थोड्या जिजाऊ मासाहेब कडक होत्या. बरेचसे कीर्तनकार सांगतात तुकाराम महाराजांची पत्नी रागीट होती. तुकाराम महाराजांच्या पत्नीने तुकाराम महाराजांना उसाने मारलं, याच्या पत्नीने दांडक्याने मारलं असेल म्हणून हा सांगतो. अरे जी माऊली आपल्या पतीला जेवण घातल्याशिवाय, जी माऊली आपल्या पतीच्या मुखामध्ये घास भरवल्याशिवाय एक कण सुद्धा अन्नाचा पोटामध्ये घालत नाही, महान पतिव्रता, जगाचा बाप जिच्याकडे जातो आणि जिच्या पायातील तिच्या पायातील काटा काढण्याच्या निमित्ताने आपल्या जिभेवरचा थुंका घेतो, तिच्या पायाला लावतो, परत थुंका घेतो, पायाला लावतो, परत थुंकी घेतो, पायाला लावतो. का? उद्देश हा आहे,
माझ्या महान भगवत भक्ताची तुकोबरायांची पत्नी आहे. तिचे चरण रज मला मिळावे म्हणून जगाचा बाप तरसतो. ती माऊली पतीला मारत असेल, पण अर्धावट अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सांगतात तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना मारत नव्हत्या. मायबाप महान पतिव्रता होत्या. हा फक्त पण रागीट होत्या एवढं नक्की, कारण महाराज लोकांच्या बायका थोड्या कडक असतात, रागीट असतात. काय दोष आहे त्यांचा हे कधी धनजचा काला झाला की निघाला बोंबलत पुण्याला. पुण्याचं झालं की निघाला लातूरला, लातूरचा झाला की निघाला सोलापूरला. 6 महिने लेकरा बाळाची आमची भेटच नाही. जेव्हा आम्ही कीर्तनावरनं जातो मुलं बाळ झोपलेले असतात, जेव्हा उठतो ते शाळेत गेलेले असतात, तेव्हा आम्ही कीर्तनाला निघालो असतो. 7 दिवस थांबायचं म्हणल्यानंतर लय अवघड आहे. उद्धव गुरुजी घरी गेल्यानंतर ज्यावेळेस बॅग वगैरे किंवा आता गाड्या आहेत, आता गाड्या घोड्या आहेत म्हणा, आता काय अडचण नाही. ज्यावेळेस गाडी दिसते हॉर्न वाजतं, आसाराम गुरुजी अटारीवरूनच म्हणते माय आलं आमचं सप्ता महाराज म्हणत आला आमचा सप्ता. गाडीतनं उतरलं वरतूनच विचारतो काय धनचा सप्ताह संपला, आता कुठे जायचं का आहे 2-4 दिवस. हे म्हणतात नाही हे धनचा संपला, लातूरला उद्या सुरू आहे. मग कशाला आला, तिकडे जाऊ ना बोंबलत. का तिचा काय दोष आहे. चटणी आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी आहे, सगळं असून जर महाराजच घरी नसेल तर त्या माऊलीचं साहजिक आहे रागवणं. तसं महाराज लोकांच्या बायका कडकच असतात. ज्यांचं झालं त्यांचं बरं आहे, तुमचं नसेल झालंय ना. झालं का वाचलात जमलं तर बघा, कुंभमेळा आहे आता नाशिकला. विठ्ठला जेवढे गावात पोर आहेत आता ती बाशिंग बांधूनच सरकारला म्हणतात सरकार आमच्या मान्य काय. हा ते युट्यूबला बघितलं, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजे. काय केल्या पाहिजे, आम्हाला बायका दिल्याच पाहिजे. एकतर म्हणला लंगडी असो, खुळी असो, पांगडी असो, कशी असो, फक्त जिती असली पाहिजे. जिती असली म्हणजे काम झालं नाही का. ज्यांचे झाले त्यांचं जाऊ द्या, ज्यांचे नाही झाले त्यांना माझा सल्ला असेल, कुंभमेळा आहे आता नाशिकचा, टेन्शन घेऊ नका, मामीच्याही पाया पडू नका, मामालाही लोणी लावू नका, भगवे पताका घ्या, निघा ज्ञानबा तुकाराम. त्याच्यासारखा आनंद नाही बाबा. जाऊ द्या, विनोद सोडा, माझं महत्वाचं आहे का. तुकाराम महाराजांची पत्नी कडक होती मान्य आहे, मारत नव्हती माय बाप. ऐका, तुकोबरायांकडे ज्यावेळेस लोक यायचे जिजाऊ मासाहेब रागवायच्या, काय 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 कशासाठी आलात. जिजाऊ मासाहेबांनी रागबाबा हकालून द्यावं. तुकोबरायांना कळालं आणि तुकाराम महाराज प्रेमाने म्हणतात, आवले वेडी झालीस, काय संबंध आहे गणेशानंद महाराजाचा कृष्णूर करायचा. आर फक्त कळालं स्टेटसवर महाराजाचं कीर्तन आपल्या शेजारी आहे, लगेच फोन केला. जिथे कीर्तन असले बिचारे 2 व्हीलर घेऊन येतात, थंडी आहे, फोन केला महाराज आम्हाला येण्याची इच्छा आहे, यायचंय. स्वतःची गाडी घेऊन येतात. म्हणलं चला आपल्या गाडीतच जाऊया. काय संबंध आहे, काहीच संबंध नाही बाई बाप, अर्थार्थी काहीच संबंध नाही. फक्त देवासाठी झाले, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. देवासाठी सर्व आहे ना. अरे देवामुळे नाती जुळली ना. तसं तुकोबाराय म्हटले, आवले अगं काही लोक, या लोकांना काम नाही, एवढ्या थंडीचं इथे आलेत. अगं लोक आपल्याकडे येतात ना, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, हे आपले सोयरे आहेत. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना, तो आपला सोयरा आहे, तो आपल्या जातीचा आहे. रागवू नकोस. आता ऐका, जिजाऊ मासाहेबांनी बाया मागे सारल्या आणि जिजाऊ मासाहेब म्हणतात, काय महाराज, आर तुम्ही जाता घोराडेश्वरावरती, कधी जाता भंडाऱ्या डोंगरावरती, घरामध्ये चटणी आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी नाही. अरे लेकरं उपवासी राहतात महाराज, काय खायचंय काय प्यायचंय महाराज. ऐका, जिजाऊ मासाहेबाचे हे शब्द ऐकताच तुकोबरायांच्या तळपायाची आग मस्तकात घेते, ओठ फडफडतात. तुकोबरायांचे प्रत्येक रोमांच हर्षित होत, अरे कंपायमान होत आणि तुकोबाराय म्हणतात, अगं आवले